श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, पितृदोष या विषयावरती आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि उपाय पण काय सांगेल. पितृदोष नेमका काय प्रकार आहे हो? पित्राचा त्रास नेमका काय आहे आणि पितृदोषाने नक्की आपल्या घरासोबत कुटुंबासोबत नक्की कोणत्या गोष्टी कोणत्या एंटिटी होतात आणि त्याचं नुकसान काय आहे. मित्रांनो, पितृदोषाची जितकी माहिती सांगता येईल तेवढी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, तर तुम्हाला पूर्ण माहिती, प्रोसेस व उपाय समजेल. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही नवीन आला असाल आपल्या युट्यूब चॅनलवरती, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा व तुमची कोणतीही अडचण असेल, काही तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नांचं उत्तरही देतो. मित्रांनो, पितृदोष हा लोकांना वाटतं की पितृदोष आम्हाला आहे, की पितृदोष आहे का नाही हे लोकांना माहिती नसतं. तर पितृदोष ओळखण्याचा एक सोपा उपाय मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला पत्रिकेनुसार पितृदोष कळतो, पण पितृदोष भविष्यामध्ये किंवा सध्या लागण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. पितृदोष म्हणजे काय? तुमच्या घरामध्ये, कुळामध्ये, कुटुंबामध्ये अकस्मात मृत्यू जर का कोणाचा झाला असेल, म्हणजे अचानक मृत्यू जर का कोणाचा झाला असेल, अपघातामध्ये मृत्यू झाला असेल किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाला असेल, कसाही मृत्यू जर का झाला असेल, कमी वयामध्ये मृत्यू झाला असेल, म्हणजे वयाच्या 50च्या आत, 20 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष ह्या एज मध्ये जर का कुठल्याही व्यक्तीचा अकस्मात मृत्यू जर का झाला असेल, अचानक मृत्यू जर का झाला असेल, तर त्या कुटुंबाला पितृदोष हा लागत असतो. मग ह्याच्यावरती उपाय काय करायचा हे पण तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, जर का ह्याच्यावरती मार्ग नाही जर का काढला तर काय होतं, आपल्या पत्रिकेमध्ये तुमच्या घरामध्ये भविष्यामध्ये एक पिढीनंतर एक मुलगा मुलगी काही ना काहीतरी जन्माला येतं आणि त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये पितृदोष दाखवला जातो. आणि गुरुजी, ज्योतिषी सांगायचं काम करतात की मुलाच्या पत्रिकेमध्ये मुलाच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, त्याची नारायण नागबळी विधी करून घ्या. तुमच्या गेलेला कोणतरी व्यक्ती त्याची नारायण नागबळी विधी करून घ्या असं सांगत असतात. मुळामध्ये पितृदोष हा खूप त्रास देणारा दोष आहे. जशी पिढी वाढती तशा पद्धतीने त्याचा प्रभाव वाढत जातो, त्या दोषाचा प्रभाव वाढत जातो. गरुड पुराणानुसार कुठल्याही कमी वयामध्ये एखादा व्यक्ती गेला तर त्याचा आत्मा काही पिरियडपर्यंत भटकत राहतो. जोपर्यंत त्याच्या मोक्षाचा टायमिंग येत नाही तोपर्यंत तो आत्मा भटकत राहतो. त्याला एक टायमिंग पिरियड आहे. आणि तो आत्मा जसा भटकतो तसा तसा तो पितृदोष तुम्हाला लागत असतो. जसं जेवढ्या वेदना त्या आत्म्याला होतात तेवढ्या वेदना तुम्हाला होतात. तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये नक्की त्रास काय होतो? घरामध्ये आर्थिक तंगी होते, पैसा पाण्याच्या बाबतीत प्रॉब्लेम्स क्रिएट भरपूर होतात. नंबर 2, तुमच्या घरामध्ये पुढची पिढी म्हणजे मुलं बाळ व्हायला अडचण येते, ही एक गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये सतत भांडण, किरकिर व इतर गोष्टीवरनं अपशब्द ह्या गोष्टी जास्त प्रमाणात वाढतात. घरामध्ये थांबू वाटत नाही, घरामध्ये असं वेड्यासारखं होतं, थांबू वाटत नाही, चिडचिड होते, इरिटेशन होतं, ह्या गोष्टी होतात. त्याचबरोबर पितृदोष जर का असेल तर सतत आजारपण आपल्या घराशी भटकत असतं. नेहमी आजारपणच आपल्या कुटुंबामध्ये राहतं. सतत आजारी पडल्यामुळे शारीरिक दुर्बलता सुद्धा येते व मानसिक त्रास सुद्धा होत असतो माणसाला. मग दुसरी गोष्ट, हा जो पितृदोष आहे, हा पितृदोष बरेच लोक सांगतात ना की पितृदोष काढण्यासाठी काय करावं, पितृदोषासाठी काय उपाय आहे. मुळामध्ये पितृदोष जो आहे हा काढण्यासाठी उपाय एकच आहे, नारायण नागबळी हा विधी आहे. 3 दिवसाचा विधी असतो. हा विधी तुम्ही नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा या ठिकाणी तुम्ही करू शकता. जर का तुम्हाला सध्या या पितृदोषापासून जर का मुक्तता हवी असेल, काही पिरियड पर्यंत त्याचा त्रास तुम्हाला होऊ नये असं जर का वाटत असेल, नक्की काय करावं?
तर हे सांगणार आहे. तुमच्या घराजवळ, घराच्या टेरेसमध्ये, बाल्कनी जवळ किंवा घराच्या बाहेर तुम्हाला एका छोट्याशा डेऱ्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, थोडस धान्य ठेवायचं आहे. दर अमावस्येला तुम्हाला कावळ्याला काकबली द्यायचा आहे. काकबली म्हणजे काय, तर बिना मिठाचा भात, दही भात, त्यानंतर एखादी चपाती ठेवू शकता, त्यासोबत भाकरी ठेवू शकता, किंवा जे काही खाण्याचे पदार्थ असेल एखादा तुम्ही ठेवू शकता कावळ्यासाठी. त्याला काकबली असं म्हटलं जातं. हे तुम्ही अमावस्याला करू शकता. दुसरा उपाय, आंघोळ केल्यानंतर तसंच थांबायचं, अंगावरचं पाणी निथळू द्यायचं, अंग पुसायचं नाही. कमरेखालचं जे पाणी निथळतं ते पिशाच्ची योनीमध्ये गेलेले पित्र ग्रहण करतात, आणि खांद्यावरून कमरेपर्यंत जे पाणी निथळत असतं हे प्रेत योनीमध्ये गेलेले पितात. पिशाच्ची योनी, प्रेत योनी. कमरेखालचं जे पाणी आहे ते पिशाच्ची योनीमध्ये गेलेले पित्र पितात. खांद्यावरचं जे पाणी निथळतं ते प्रेत योनीमध्ये गेलेले पित्र पित असतात. पित्रांना नदीचं, ओढ्याचं, समुद्रापाशी कुठलंही चांगलं वाईट कसलंही पाणी प्यायचा अधिकार त्यांना नसतो. वाईट पाणी प्यायचा अधिकार नसतो, चांगलं पाणी प्यायचा अधिकार नसतो. त्यांना जेव्हा त्यांची मुलं बाळ, जेव्हा त्यांच्या पिढीतले माणसं त्यांना पाणी पाजतील तेव्हाच त्यांना पाणी प्यायचा अधिकार आहे. त्यामुळे अमावस्याला तुम्ही हे उपाय करू शकता, किंवा दर शनिवारी केला तरी चांगला आहे, चालण्यासारखा आहे. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला टेम्पररी, जोपर्यंत करताय तोपर्यंत नॉर्मल, अशा पद्धतीने फरक पडू शकतो. कायमस्वरूपी जर का हा विधी करायचा असेल तुम्हाला, तर नारायण नागबळी हा विधी करून घ्यावा लागतो. 3 दिवसाचा विधी असतो. मला नाशिक, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 3 दिवस राहावं लागतं. तिथल्या गुरुजींशी संपर्क साधावा लागतो. आधी संपर्क साधून सर्व गोष्टींची तरतूद तुम्हाला करावी लागते. नंतर मग सगळ्या गोष्टी होतात. पितृदोषाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर, नारायण नागबळी विधी पूर्ण झाल्यानंतर, घरी आल्यानंतर तुम्हाला उदक शांती नावाचा घरामध्ये विधी करायचा असतो. उदक शांती नावाचा घरामध्ये विधी झाल्यानंतर मग हे कार्य पूर्ण होतं. उदक शांती म्हणजे काय, तर घराचं शुद्धीकरण करायचा हा विधी असतो. एवढी मोठी प्रोसेस आहे मित्रांनो. आणि तसं जर का तुमच्या घरामध्ये कोण अकस्मात गेलं असेल तर तुम्ही हा विधी करून घ्या. नक्कीच खूप सकारात्मक व चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर तुम्ही आता नवीन असाल चॅनलवरती, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करा, किंवा कोणती इच्छा असेल, कुठलाही प्रश्न विचारायचा असेल किंवा कुठली माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. सांगेल, उत्तर नक्की देईल मी. त्याचबरोबर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. चला.